नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजची रेसिपी काय तुम्हाला थंबनेलवरून कळत असेल. इथे मी सगळे पिठं घेतले, गव्हाचं, ज्वारीचं, बाजरीचं, डाळीचं आणि इथे जिरे पूड पण घेतली आहे. इथे लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, कोथिंबीर आपल्याला नंतर कट करून घालायची आहे आणि आपले मसाले. इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं, त्यात एक मोठा पळी तेल ॲड केली, जिरे, मोहरी व लसूण व हिरवी मिरचीची पेस्ट ॲड करून ती तेलात छान परतवून घेतली. यात मी हळद व मीठ ॲड केलं आणि 2 ग्लास पाणी ॲड केलं. आता शेंगुळे करण्यासाठी तुमच्याकडे पण कुळीथचं पीठ नसेल तरी पण तुम्हाला शेंगुळे करता येणार आहेत अगदी सोप्या पद्धतीने. आणि आज घरात भाजीला पण काहीच नव्हतं, मग विचार केला की चला सगळ्यांना शेंगुळे पण खूप आवडतात माझ्या घरात, म्हणून मी आज शेंगुळ्याची रेसिपी करणार आहे. आता या फोडणीला उकळी येण्यासाठी मी त्यावर एक ताट झाकून ठेवलं. तोवर आपण शेंगुळे करून घेऊ. मी इथे ज्वारी, बाजरी, गहू, डाळीचं पण पीठ घेतलं आहे. नंतर यात जिरेपूड ॲड केली आणि हिरवी मिरची व लसणाची पेस्ट ॲड केली, हळद ॲड केली, चवीनुसार मीठ ॲड करायचं, थोडं लाल तिखट ॲड केलं आणि इथे आपण जे शेंगदाण्याचा कूट नंतर पण घालणार आहोत पाण्यामध्ये आणि येथे पण आपल्याला ॲड करायचं. खूप छान टेस्ट लागते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर. आणि अगदीच घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, असा आपल्याला याचा डो मळून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला शेंगुळे करून घ्यायचे आहे. लास्ट टाईम मी तुम्हाला गटल्यांची भाजी सांगितली होती, त्यात मी जे शेंगुळ्यां टाईप असे वळून घेतले होते ते थोडेसे जाडसर होते. आपल्याला बारीक असे करून घ्यायचे, अगदी शेवाळ्यांसारखे बारीक पण नाही, पण अगदीच त्या गटल्यांसारखे जाड पण नाही, असे मीडियम साईज. मी तुम्हाला ते करून दाखवते. आमच्याकडे धुळ्याला पाटावरच्या शेवाळ्या केल्या जायच्या गव्हाच्या पिठाच्या. पण माझ्या सासरी शेंगुळे खूप आवडीने खातात आणि सगळ्यांनाच आवडतात, म्हणून मग मी अशा पद्धतीने शेंगुळे करत असते. जरी कुळीथचं पीठ नसेल तरी पण शेंगुळे खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात. एकदा तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही बघत असाल एवढे बारीक आपल्याला शेंगुळे करून घ्यायचे आणि हे असे तुम्हाला जेवढे मोठे करता येतील तेवढे मोठे करायचे आणि नाही पण मोठे झाले तरी पण असे गोळा करून ठेवायचे आणि वेगवेगळे ठेवायचे, जेणेकरून ते पटकन सहज निघतील. आणि हा डो मळताना मी थोडं तेल पण लावलं होतं, थोडं ताटालाही तेल लावलं होतं आणि हे करून घेत असताना, हे शेंगुळे वळत असताना मी हाताला पण तेल लावून घेतलं होतं. इथे पाण्याला उकळी आली, यात मी दाण्याचा कूट घातला आहे, 2 चमचे एवढा दाण्याचा कूट घातला आहे आणि परत एकदा झाकण ठेवून दिलं आहे. इथे पाणी छान उकळलं आहे आणि आपले शेंगुळे पण वळून झाले आहेत. शेंगुळे वळून झाल्यानंतर आपल्याला शेंगुळे या पाण्यात ॲड करायचे आहेत. मी इथे शेंगुळे पाण्यामध्ये शिजवून घेतले आणि ते मिक्स करत असताना आपल्याला काळजी घ्यायची की ते शेंगुळे डिस्टर्ब होणार नाही. डिस्टर्ब झाल्यामुळे त्याचं पीठ लागतं आणि ते खाण्यासाठी एवढं टेस्टी लागत नाही. त्यावर मी परत एकदा झाकण ठेवून घेतलं आणि इथे मखाणे रोस्ट करून घेते. त्यासाठी मी एक मोठा बटरचा तुकडा, त्यात लाल तिखट, मीठ, हळद ॲड केलं आणि मखाणे रोस्ट करत असताना ते आपल्याला कंटिन्यू अलटपलट करत राहायचं की जेणेकरून ते खालच्या बाजूला लागणार नाही. आणि बाहेरचे स्नॅक्स खाण्यापेक्षा आपण घरी असे रोस्ट करून घेतलेले मखाणे ते हेल्दी पण असतात. तुम्ही पण तुमच्या घरी जर स्नॅक खायचं इच्छा मुलांना झाली तर तुम्ही अशा पद्धतीने घरीच मखाणे रोस्ट करून देऊ शकतात. आता मी दिवसभर मूग भिजत घातला होता. तो मूग एका कढईत तेल, जिरं, मोहरी, हळद, मीठ ॲड केलं आणि एक लाल मिरची ॲड करून हे मूग तेलावर छान परतवून घेतले. मस्त गरम गरम शेंगुळे, त्याच्यासोबत रोस्ट केलेले मखाणे आणि हे मूग आणि त्याच्यासोबत सॅलेड, हे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.